नमस्कार. मध्यंतरी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये एक छानसा प्रसंग, छोटा प्रसंग वर्णन केलेला होता आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. एकदा एक मुलगा आणि त्याचे वडील पतंग उडवायला जातात. मुलगा जेव्हा पतंग उडवतो तेव्हा त्या मुलाच्या हातात तो मांजा दिलेला असतो. मुलगा पतंग उडवतो आणि हळूहळू त्याचा पतंग खूप उंच उंच उडायला लागतो, उंच उंच जायला लागतो. मुलगा खूप खुश होतो. त्याला वाटतं, बघा माझा पतंग आकाशात किती छान उंच उंच उडतोय. मुलाने वडिलांना सांगितलं आनंदाने, खुश होऊन. वडिलांनी पण त्याचं कौतुक केलं. पण वडील त्याला म्हणाले, अरे वा, खरंच तो पतंग खूप उंच उंच उडतोय, पण जिथपर्यंत त्या पतंगाची दोर तुझ्या हातात आहे ना, तिथपर्यंत तो खूप छान छान उडतोय. पण आपण आता ती दोर कापून बघूया का? आणि वडिलांनी त्या मुलाच्या हातातली ती पतंगाची दोरी कापली. दोरी कापल्यानंतर झालं काय? पतंग आकाशात इकडे तिकडे उंच उडाला आणि कुठेतरी खाली जाऊन पडला. मुलाला वाईट वाटलं. वडिलांनी त्याला सांगितलं, हे बघ, जिथपर्यंत दोर तुझ्या हातात होती ना, तो खूप उंच उंच उडत होता. पण जेव्हा दोर कापली तेव्हा तो सुरुवातीला उंच गेला खरा, पण मध्येच कुठेतरी तो पडला. पुन्हा तो वरती आला नाही, उंच गेला नाही. त्या वडिलांनी मुलाला या उदाहरणातून असं सांगितलं की हे बघ, हा पतंग म्हणजे मुलं असतात, मुलं आहेत. हा पतंग म्हणजे मुलं आहेत. आणि त्या पतंगाची ही जी दोर आहे ना, ती दोर म्हणजे त्या मुलांचे आईबाबा आहेत. यावरून काय लक्षात घ्यायचं, तर जिथपर्यंत ती दोर तुम्हाला धरून ठेवते तिथपर्यंत तो पतंग उंच उंच गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तो पतंग उडताना ती दोर आपल्याला मागे पुढे करावी लागते, तेव्हा तो उंच जातो. पण एकदा का जर दोर कापली तर तो पतंग पुन्हा तेवढी उभारी घेऊ शकत नाही, उंच भरारी घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा की जिथपर्यंत तुमचे पालक, जिथपर्यंत तुमचे आईबाबा तुम्हाला एखाद्या गोष्टीत कधी विरोध करतात, कधी एखादी गोष्टीसाठी हो म्हणतात, परवानगी देतात, याचा अर्थ असा की पालकांनी दरवेळेला मुलांना रोकटोक केली तर मुलं निश्चितच पुढं जातील, उंच भरारी घेतील. पण जर दोर कापल्यानंतर पतंगाची अवस्था जर मुलांसारखी झाली, म्हणजे आपली मुलं काय करतात यावर पालकांनी जर काहीच ठरवलं नाही, मुलांना कोणतीच रोकटोक लावली नाही, काहीच त्यांच्यावर बंधनं नाही लादली, जी आनंदाने आपण करू शकतो. जर पालकांनी मुलांना अशी रोकटोक ठेवली नाही तर मुलं पुढे जाऊन असं नुकसान स्वतःचं करून घेऊ शकतात. म्हणजे त्यांना पुढे यशाची उंच भरारी निश्चितच मिळणार नाही. आपण बघितले, दोर तुटली की तो पतंग इकडे तिकडे पडून जातो. म्हणजे आपल्या जीवनात काही गोष्टींना, सगळ्यांच्या जीवनात, विशेषतः मुलांच्या जीवनात, लहान मुलांच्या जीवनात, या तरुण पिढीच्या जीवनात ही रोकटोक, पालकांकडून केली जाणारी रोकटोक ही किती महत्त्वाची आहे हे आपल्याला या प्रसंगावरून कळते. कारण रोकटोकीमुळे तो पतंग आणखी उंच उंच जात होता. पण एकदा का ती रोकटोक जर मध्येच कट केली, बंद झाली, तर मात्र ती उंच भरारी नाही येऊ शकत आणि मग तो कुठेतरी जाऊन असा निश्चितच खाली पडून जातो. यावरून त्या मुलाला कळालं की नाही, आपले आईबाबा काही गोष्टींना नाही म्हणतात, काही गोष्टींना हो म्हणतात, यामुळेच तर आपण आनंदाने पुढे जातोय. जर पालकांनी काहीच लक्ष नाही दिलं, ठरवलं की नाही आता मी काहीच म्हणत नाही, ठीक आहे राहू दे, तर मुलगा निश्चितच त्या पतंगासारखा उंच उंच जात नाही. याचा अर्थ असा, जिथपर्यंत पालकांची रोकटोक आहे तिथपर्यंत मुलाचा पतंग, मुलगा निश्चितच पुढे जाईल. आणि म्हणून पालकांच्या रोकटोकीला निश्चितच मुलांनी नकारात्मक भावनेतून बघायला नको, असं मला वाटतं. यावरून मुलांनी, मग त्या मुलाला यावरून कळालं की नाही, आईबाबा मला कधी कधी नाही म्हणतात, ते सुद्धा माझ्या फायद्याचंच आहे. आणि मग त्याला ते समजलं. धन्यवाद.